आता आपण आझाद मैदानावर आहोत। आंबेडकराईट मिशन ऑफ इंडिया या आंबेडकरी विचारांच्या सर्वसमावेशक संघटनांच्या माध्यमातून SC STच्या मधलं सब कॅटेगरायझेशन आणि क्रिमिलेअरच्या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात या ठिकाणी धरणे आंदोलन धरणे निदर्शने होत आहेत। मिशन अंतर्गत जवळपास सर्वच आंबेडकराईट पक्ष आणि संघटनांचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। यामध्ये आंबेडकरी विचारवंत म्हणून अतिशय आक्रमक ज्यांना आपल्याला म्हणता येईल आणि पॅन्थरच्या इतिहासामध्ये त्यांचं नाव चांगल्या प्रकारे नाच भाषा विचार आणि तत्व याच्या मागे या तिन्ही अनुषंगाने जर कुठलं चळवळीतलं नाव असेल तर ते जयवंतदादा हिरे यांचं आपल्याला निश्चितपणे घ्यावं लागेल। आज आपल्या सोबत जयवंतदादा हिरे आहेत। सर, आपलं त्रिवेज मीडियामध्ये सर्वप्रथम स्वागत। थँक्यू जय भीम। मला सर्वात पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की या ठिकाणी SC ST च्या वर्गीकरणाच्या संदर्भात उपवर्गीकरणाच्या संदर्भातलं हे आंदोलन आहे। हा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे आणि या निर्णयाच्या संदर्भात ही जी धरणे आंदोलन आहे निदर्शन आहे या संदर्भातली सर्वात पहिली प्रतिक्रिया आपली काय? आपले आंदोलन ही योग्य दिशेने चाललेले नाहीत। न्यायालयाच्या निर्णयाची घटनापीठाच्या निर्णयाची पार्श्वभूमी आपण तपासली पाहिजे आणि ज्या मागण्या आपण करतो की ते ॲट्रॉसिटी वगैरे होतात किंवा त्यामुळं ते आरक्षण हवंय, आतापर्यंत आम्ही वंचितच राहिलो आहोत किंवा त्याच्यामध्ये वर्गीकरणाची मागणी करणारे दलित घटक आहेत, तर या पार्श्वभूमीवरती मुख्य मागणी आपली ही राहिली पाहिजे की स्वातंत्र्यापासून ते आजतागायत 77 वर्षामध्ये दलितांवरती किती अत्याचार झाले, त्या अत्याचारांना आतापर्यंत न्यायालयाने सजा दिलेली आहे। कारण हे निर्णय देणारे जे सर्वोच्च न्यायालय तेच माझ्या मते पहिल्या प्रथम आरोपीच्या पिंजऱ्यात आहे। एक तर प्रथमतः तपास यंत्रणांनी दलितांवरच्या अत्याचारांचे पुरावे जमा करण्याऐवजी सातत्याने ते पुरावे नष्ट करणं, दुसरं म्हणजे अत्याचारांच्या केसेस न्यायालयात गेल्यानंतर जे सरकारी वकील आहेत त्यांनी बाजूच न मांडणं किंवा पोलिसांनी साक्षीदार फोडवणं किंवा न्यायालयाचा स्वतःचा चष्मा जातीचा आणि धर्माचा असणं, यामुळं जवळजवळ 99% आरोपी आतापर्यंत सजा न लागता सुटलेले आहेत आणि 99% आरोपी सोडणाऱ्या न्यायालयाला युग बदललंय। आता दलित राहिलेले नाहीत, त्यांच्यातले जे दलित आता सवर्ण झालेले आहेत त्यांचं आरक्षण काढून घ्या, त्यांना क्रिमिलेअर लागू करा असं म्हणणं आणि दलितांमधल्या जे शोषित वंचित घटक आहे आरक्षणापासून राहिलेले त्यांना आरक्षण देणं म्हणजे त्याच्यात विभाजन करणं हा निर्णयच फार मोठा गुन्हेगारी स्वरूपाचा कट आहे असा माझा आरोप आहे। एखादी गुन्हेगाराचा असणारे आरोप त्या संदर्भातली तपास यंत्रणा, पण हा जो निर्णय आहे न्यायालयाने की यापूर्वी देशातल्या अनेक राज्यांमध्ये म्हणजे आंध्र प्रदेश असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, बिहार असेल या राज्यांमध्ये उपवर्गीकरण ऑलरेडी झालेलं आहे आणि 75 पासून ही प्रक्रिया चाललेली आहे, पण या विरोधात कधीच आवाज उठला नाही। यावेळी नेमका हा आवाज का उठला? परिस्थिती अशी आहे की दलित समाज जागृत नाही आणि विभाजन करणं म्हणजे काय तर एक भाकर तोडणं, त्याचे तुकडे तुकडे करणं बारीक बारीक आणि याला भेटलं नाही त्याला भेटलं नाही त्याला भेटलं नाही म्हणून ते म्हणजे एक गोष्ट आहे की दोन मांजरांमध्ये लोण्याच्या गोळ्यावरून भांडणं सुरू होतात आणि मग न्यायदान करायचं काम माकड घेतं आणि मग ते काय करतं की ह्या तराजूच्या ह्या तांगड्यामध्ये लोणी जास्त आहे म्हणून त्याच्यातला गोळा पटकावतं आणि मग दुसरं पारडं खाली जातं, मग बोलायचं अरे हे तर आज समान आहे आणि मग त्याच्यातला परत हिस्सा काढून घेणं आणि पटकावणं, परत ह्या तागड्यातला गोळा हिसकावताना आणि सर्व आरक्षण हजम करणं, हा जो प्रकार आहे तो प्रकार दलितांच्या शोषितांच्या ज्यांच्यापर्यंत आरक्षणच पोचलेलं नाही त्यांच्या लक्षात आलेला नाही। कारण होतं काय की अंमलबजावणी करणारं जे सरकार आहे ते सरकार अंमलबजावणी संदर्भात कधीच गंभीर राहिलेलं नाही
अंमलबजावणी कशी करायची, तर दलितांसाठी दरवर्षी हजारो कोटीचं बजेट मंजूर करायचं, पंचपक्वान्नाचं ताट वाढवायचं. हे बघा, तुमच्यासाठी पंचपक्वान्नाचं ताट वाढलंय, आणि मग ते त्यांच्या समोर उचलून दुसरीकडे न्यायचं, त्यांच्यापर्यंत पोहोचूच द्यायचं नाही. मला या संदर्भात एक गोष्ट म्हणायची की बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती म्हणून जेव्हा ते व्यवस्थेला भिडले तर त्यांनी प्रत्येक अधिकार, प्रत्येक हक्क आपला मिळवला आणि या व्यवस्थेत एक परिवर्तन घडवलं. आज बाबासाहेबांच्या नंतर शिकलेली पिढी मोठ्या प्रमाणात तयार झाली, पण ही पिढी हक्काऐवजी याचकच राहिलेली दिसते गेल्या कित्येक वर्षापासून. म्हणजे आपली याचक म्हणून असणारी भूमिका हक्कापर्यंत नेण्याची या चळवळींना किंवा या व्यक्तींना किंवा या समूहाला अद्यापही काय शक्य झालेलं. सत्ता नसल्यामुळं मत्ता नाही, मत्ता नसल्यामुळं अधिकार पद नाही, आणि अधिकार पद नसल्यामुळं जास्ती संरक्षण यंत्रणा नाही, आणि संरक्षण यंत्रणा नसल्यामुळे अधिक विभाजन करणारे, दरवेशाच्या तालावरती नाचणारे अस्वल किंवा माकड, हे शोषितांचं चळवळीचं स्वरूप झालेलं आहे. आपल्याला असं म्हणता येईल की उत्तर प्रदेशमध्ये यादव फक्त 8% आहेत, बिहारमध्ये यादव 15% आहेत, आणि ते तिथली राजकीय सत्ता हातात घेतात, राजकीय सत्तेच्या मुख्य प्रवाहात येतात. जर समजा आपण उपवर्गीकरणाला आता विरोध करतो आहोत, म्हणजे 15%चं एक संघपण असलं पाहिजे या भूमिकेवर आहोत, मग सत्तेच्या प्रदेशामध्ये या 15%ना असं का शक्य होत नाही की आमच्या हातामध्ये, आमच्या पक्षांकडे ही सत्ता आणणं शक्य का होत? जातीव्यवस्थेचं फार मोठं लक्षण आहे की जातीव्यवस्थेचे जे हितकारक असतात किंवा त्याचा मलिदा खाणारे लोक असतात ते संघटित असतात, आणि जसजसं आपण जाती व्यवस्थेचे शोषण झालेले लोक आहेत त्यांच्याकडे जातो तसं ते अत्यंत विभाजित असतात. जाती व्यवस्था ही अशी व्यवस्था आहे की लोकांना आपापसात झगडवतंय, पण न्यायासाठी ते एकत्र येऊ शकत नाही. आरक्षणाच्या साठी एक भूमिका काय आहे की जो समाज आरक्षण मागतो त्याची पहिली जाणीव जी होते ती जातीची जाणीव, की माझी जात मागासलेली ही जाणीव येणं, आणि मग आरक्षण. मग आरक्षणासाठी जर जात जाणीव ही मागासलेपणाची वाढते, तर अशा वेळी बाबासाहेब जे म्हणतात की या जात जाणीवा वाढून, म्हणजे आता प्रवर्ग जो आहे 15%चा जो प्रवर्ग आहे, हा प्रवर्ग जसा आहे तसा सवर्णांचा वर्ण पण अजून टिकून आहे, आणि बाबासाहेबांची मूळ भूमिका जाती व्यवस्था विध्वंसनाची आहे. तर या जाती व्यवस्था विध्वंसनाच्या दृष्टीने प्रत्येक जातीला हे ज्ञात होणं किंवा त्यांना ही भावना येणं की आम्ही मागासलेले राहिलो, आम्ही अन्यायग्रस्त राहिलो, तर ही जी भूमिका आहे ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, ती प्रस्थापितांच्या विरोधात जाणारी आहे. तर त्या भावनेचं आपण वर्धन करावं की ती भावनाच मुळात चुकीची ठरली? आरक्षणाच्या लढ्याचे 2 भाग करता येईल. एक म्हणजे बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेतून मिळवलेलं स्वतंत्र मतदारसंघ, आणि त्या स्वतंत्र मतदारसंघाचं त्यांना हिंदूंनी आणि हिंदू पुढाऱ्यांनी आणि गांधींनी हिंदू धर्म रक्षणासाठी त्यांना दिलेले स्वतंत्र मतदारसंघ नाकारून भाग पाडलेलं, आरक्षणाची व्यवस्था घ्यायला भाग पाडलेली व्यवस्था, आणि त्या आरक्षण व्यवस्थेमध्ये त्यांना वाटलेलं की हे आरक्षण हिंदू धर्मातच दिलं तर हिंदूच राहतील. पण बाबासाहेबांचं सुरुवातीपासूनच मुख्य ध्येय जाती व्यवस्था नष्ट करायची, तर जाती व्यवस्था ज्या धर्माचं मुख्य अंग आहे तो धर्म नाकारला गेला पाहिजे हे होतं. आणि त्यामुळं बाबासाहेब ज्यावेळेस धर्मांतर करणार, म्हणजे बाबासाहेबांना पुणे करार झाला, आणि पुणे करार झाल्यानंतर लगेचच अस्पृश्यांना आपल्या बरोबरीने येतील की भयगंडाने पछाडलेल्या नथुरामने पुणे करार ज्यांच्यामुळं करायला भाग पाडला, अस्पृश्य तर हवेतच पण त्यांना अस्पृश्यच राहावं ही भूमिका असलेल्या नथुरामने येरवडा तुरुंगामध्ये जाऊन तर पुणे करार करायला भाग मारणाऱ्या गांधींना खेटरांची जोडी भेट म्हणून दिलेली एका खोक्यामध्ये. त्यानंतर येरवडा तुरुंगातून गांधी सुटले, आणि गांधी येरवडा तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी पुणे चंपारण्य हरिजनांची मोठी पदयात्रा काढली. त्या पदयात्रेमध्ये 1932 साली
पहिल्यांदा नथुरामने गांधींवरती चाकू हल्ला केला. म्हणजे जे सांगितलं जातं ना मुसलमानांसाठी, मुसलमानांना हे दिलं ते दिलं म्हणून गांधींना मारायचे प्रयत्न झाले, हे साफ खोटं आहे. गांधींमुळे अस्पृश्यांना आरक्षण द्यावं लागतंय आणि गांधींमुळेच ते आरक्षण दिलं गेले, त्यामुळे हे हल्ले झालेले. त्यानंतरचा गांधींवरचा नंतर चालला काय तर बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतरचा. हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही बाबासाहेबांनी एवढे मुक्कामी घोषणा केली. त्यानंतर गांधींवरती नथुरामने दुसरा हल्ला केला. अशाच पद्धतीने 4 हल्ले फेल झाल्यानंतर 1948 साली नथुराम गांधींना मारण्यामध्ये यशस्वी झाला. म्हणजे त्याचा जो भारत पाकिस्तानच्या फाळणीचा संबंध जोडला जातोय ना, तो माझ्या मते चुकीचा आहे. तो आहे की अस्पृश्य आपल्या बरोबरीने उभे राहतील. म्हणजे भारत त्यामध्ये त्या काळातल्या लढ्याचं स्वरूप होतं. एक म्हणजे हिंदुत्ववाद रुजवणं, हिंदूंसाठी स्वतंत्र देश, स्वराज्य, हिंदूंचं स्वराज्य. दुसरं म्हणजे गांधींचं स्वतंत्र भारताचं आंदोलन. तिसरं म्हणजे अस्पृश्यांना सवर्णांच्या पारतंत्र्यातून, हजारो वर्षाच्या पारतंत्र्यातून सोडवायचं, आंबेडकरी आंदोलन. हे स्वातंत्र्य आंदोलनाचे 3 स्वतंत्र प्रवाह होते आणि त्या स्वतंत्र प्रवाहामध्ये हे सर्वच जण जे म्हणजे हिंदूंचा देश आणि भारताचं स्वातंत्र्य, हे दोघंही हिंदू धर्माचे सहानुभूतीदार होते. तर ह्या दोघांच्या पारतंत्र्यातून अस्पृश्यांच्या मुक्तीचा लढा बाबासाहेबांचा होता आणि त्यामुळेच त्यांचं सुरुवातीपासून लक्ष धर्मांतर होतं. आणि त्यानंतरचा स्वातंत्र्यानंतरचा आरक्षणाचा लढा जो आहे तो म्हणजे त्याचा आतापर्यंतचा जमा खर्च मांडला तर दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये अस्पृश्यांसाठी मोठ्या तरतुदी होतात. त्या तरतुदी वापरल्याच जात नाहीत आणि त्या तरतुदी न वापरल्यामुळं, त्या इतर ठिकाणी वापरल्या गेल्यामुळं अस्पृश्यांची आहे तीच स्थिती राहते. त्यांच्या शिक्षणाचा प्रयत्न केला जात नाही. जर गांभीर्याने सरकारने जे अस्पृश्य मागे राहिलेत त्यांच्या शिक्षणाचा प्रयास केला असता, अस्पृश्यांना आजही शिक्षण नाकारलं जात आहे, त्यांना PhD साठी फुले सुद्धा नाकारली जाते आहे आणि ते नाकारत असताना त्यांना म्हटलं जात आहे की तुमच्या अप्रगतीचं कारण हे शिकलेले, सवरलेले आणि सर्व फायदा घेतलेले दलित आहेत. हा फार मोठा चुकीचा प्रचार आहे सरकारचा. या आंदोलनाची दिशा आता कशी नेमकी पुढे गेली पाहिजे? या आंदोलनाची दिशा दोन असल्या पाहिजेत. एक म्हणजे न्यायाचा जमा खर्च मांडणं आणि अर्थसंकल्पांमध्ये स्वातंत्र्यानंतर ज्या तरतुदी झाल्यात त्यांचा वापर का झाला नाही त्याचा जमा खर्च मांडणं. आणि जर दलितांचं हित करायचं असेल तर दलितांचं आरक्षणामध्ये विभाजन न करता किंवा क्रिमिनल लागू न करता गांभीर्याने, जबाबदारपणे आणि कर्तव्याच्या भावनेतून जे दलित मागे राहिलेत त्यांना जबरदस्तीने शिक्षणाच्या विकासाच्या प्रवाहात आणणं आणि प्रामाणिकपणे दलितांसाठी जो निधी अर्थसंकल्पात जाहीर केला जातो तो संकल्प दलित आणि जे अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत त्यांच्याच वरती खर्च करण्यास भाग पाडणं ही आंदोलनाची दिशा राहिली पाहिजे. या अगदी छोट्याशा मुलाखतीमध्ये जयवंतदादा हिरे यांनी म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळातला इतिहास, सामाजिक इतिहास आणि तो सामाजिक इतिहास समतेच्या दिशेने जात असताना या देशात त्याचं रूपांतर राजकीय हिंसेत कसं झालं हे त्यांनी महात्मा गांधींच्या खुनाच्या संदर्भात मांडलं. आणि या देशातला पूर्वास्पृश्य समाज या देशातल्या वर्णव्यवस्थेत वरच्या स्थानी असलेल्या समाजाच्या बरोबर येत असल्यामुळे गांधींचा खून झाला ही जी गोष्ट आहे ही इतिहासातून त्यांनी एक वेगळी मांडणी या अनुषंगाने केलेली आहे.
आणि त्याचप्रमाणे हा जो लढा आहे मागासवर्गीयांच्या उपवर्गीकरणाचा जो लढा आहे, हा लढा नेमक्या कोणत्या दिशेने गेला पाहिजे की मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये अर्थसंकल्पाच्या तरतुदी आणि आरक्षणाचा इतिहास या दोन्ही अनुषंगानं तो तपासला जाऊन न्यायपालिकेमधला न्यायाचाही इतिहास पूर्वास्पृश्य असणाऱ्या अनुसूचित जातींच्या संदर्भातला इतिहास तपासला गेला पाहिजे, त्याची मीमांसा झाली पाहिजे आणि मग या लढ्याची पुढे आणखी दिशा ठरली पाहिजे. हे त्यांचं आजचं प्रतिपादन निश्चितपणे नव्याने विचार करायला लावणार आहे. प्रेक्षकांनी यावर निश्चितपणे आपली मतं कळवावीत आणि या संदर्भात आपण जयवंतदादा हिरे यांनी जो 3वेज मीडियाला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय जय भीम.